अगं सुगंधा जेवलीस का नाही? नाही साहेब. जेवून घ्या ना, आमचं होत आलंय. साहेब मी ते तिला भूक नाही. असं का? काय रे तू जेव ना युवराज. मला नको. कशाला आग्रह करती? तसं जेवत राहिला तू. हा याला म्हणायचं बाप. हा? मोलकर्णीला सुगंधा जेवलीस का, घे जेवून, आमचं उरकतच आलंय आणि लेकराला केळ विचारिनात. हम्म. अरे जेव रे राजा. मला भूक नाही आई. अगं नको आग्रह करू त्याला. पोरीच्या बार गळ्यात गळ घालून फोटो काढल्यावर पोट भरला असेल त्याचं. काय एका पोरीच्या गळ्यात गळा घातला तर गळा काढायला झालंय. हाशमी सारखा पोरगा असता तुम्हाला तर काय केलं असतं. प्रत्येक हिरोईनच्या तोंडात तोंड घालून त्याचे दात पडायची वेळ आली पार, तरी त्याच्या घरच्यांनी सुद्धा केलेलं नाही. आणि आमचा बाप बघा. आपल्या कडू पाटलाचं खानदान आहे, इज्जत आहे आपल्या घराण्याला. काय इज्जत आहे? काही इज्जत नाही बोडक्याची. कॉलेजमध्ये गेलं की पोरं कोरस मध्ये ओरडतेत, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा. बोलणारच ते. दारू पिऊन फोटो काढायच्या पोरी बरोबर. मग काय होतंय, तुम्ही तर पेज 3 वर येण्यासाठी मरत असता आणि लेकरू पेज 1 वर आलंय तर त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नाव वाढलं का कमी झालं? बघितलंच किती नालायक आहे पोरग. कधी कधी मला संशय येतो माझंच पोरग आहे का म्हणून. हे बरं आहे, तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्यावर कशाला संशय उगाच. तुझ्यामुळे बिघडलंय ते का अर्थ? काय बिघडलो? एका पोरीच्या गळ्यात पडून फोटो काढला ते एवढं? हा, तुमच्या बापानं तर तमासगिरी आणून ठेवली होती तेव्हा नाही कोणी बोललं ते? तुझे सब है पता है ना माँ.